नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मित्रांनो, तिसऱ्या हप्त्याबद्दलची सगळ्यात मोठी बातमी आहे आणि आता त्याची रक्कमही वाढणार आहे। त्याबद्दलची संपूर्ण माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर ही सगळ्यात मोठी अपडेट असणार आहे। व्हिडिओला संपूर्ण बघा, याच्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर बघा, मुख्यमंत्री यांनी एक मोठी घोषणा केली होती। त्या घोषणेमध्ये त्यांनी म्हणाले आहेत की ते आता तिसरा हप्ता कुठल्या दिवशी देणार आहेत त्याच्याबद्दल त्यांनी सांगितलं आहे। आणि आता प्रत्येकाला आता त्यांचे जे काही आपल्याला माहिती आहे की पहिला आपल्याला 1,500 रुपये हे असे प्रति महिना मिळत होते, तर आता तेच 2,000 रुपये मिळणार आहेत असंही त्यांनी म्हणलं आहेत। आता बघूया नेमकं त्यांची काय प्रतिक्रिया आहे त्याच्यावरती। हे बघा, आमचं सरकार आल्यास लाडक्या बहिणींना 2,000 रुपये देणार असं मल्लिकार्जुन खरगेंची घोषणा ही झालेली आहे। तर आपल्याला माहिती आहे की आता याच्यामध्ये दुसरंही सरकार आलेलं आहे। ते म्हणत आहेत की आम्ही लाडकी बहीण यांना आम्ही 2,000 रुपये देऊ जर आमचं सरकार आलं तर। हे कोण म्हणत आहेत? मल्लिकार्जुन खरगे। तर राज्यात आमचं सरकार आल्यावर आम्ही तुम्हाला लाडकी योजनेअंतर्गत 2,000 रुपये देणार, तुम्ही तुमचा सन्मान मोदीसमोर गहाण ठेवू नका असं त्यांनी म्हटलं आहे। तर असं त्यांचं म्हणणं आहे। तर आता बघूया आपण नेमकं त्यांनी काय म्हणाले आहे त्याच्याबद्दल। राज्य सरकारने यंदाच्या पावसाळी अधिवेशनात राज्याचे अंतिम बजेट मांडले आहे। या बजेटमध्ये राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती, सगळ्यांना माहिती आहे। आणि या योजनेअंतर्गत आपल्या जे काही माता भगिनी यांना 1,500 रुपये सुद्धा मिळाले आहेत। तर याचा निर्णय झाला होता। तसंच रक्षाबंधनच्या निमित्तानं राज्य सरकारने लाभार्थी महिलांच्या खात्यात 3,000 रुपये हे जमा केले होते। आता विरोधकांनी म्हणजेच काय तर पुढच्या सरकारने ह्याच्यावरती काय केलं आहे, तर ह्यांनी अक्षरशः यांना काय म्हणलं आहे की या योजनेअंतर्गत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी एक मोठा घोषणा केली। त्या घोषणात आत्ताच मी तुम्हाला सांगितलं, हे काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष आहेत मल्लिकार्जुन खरगे। हे म्हणाले की जर तुम्ही आमचं सरकार आणून दिलं तर आम्ही तुम्हाला प्रति महिना 2,000 रुपये देऊ। आता ह्याच्यावरती आपले काय ते असं म्हणाले आहेत। आता याच्यावरती आपले मुख्यमंत्री आहेत, त्यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहेत। तर काय आहेत बघा, तर लाडक्या बहिणींना 2,000 रुपये देणार असं त्यांनी स्वतः म्हणलं आहे। आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या, तर आपलं जे काही हे आहे आत्ताचे सरकारचे आपले जे काही मुख्यमंत्री आहेत श्री एकनाथजी शिंदे यांनी काय केलेलं आहे, तिसरा जो हप्ता आहे आता तो ठरवलेला आहे कोणत्या दिवशी आणि कुठे होणार, म्हणजे त्याचं वितरण सोहळा कुठं होणार आहे हेच सांगितलं आहे। त्या अनुषंगानं त्याची तारीख पण इथं सांगितली आहे। दिवस ठरलेला आहे सोलापुरात। मुख्यमंत्री 40,000 लाडक्या बहिणींची घेणार भेट, जिल्हा प्रशासन कामाला लावलं त्यांनी, म्हणजे त्याची जी काही प्रक्रिया आहे त्याची चालू आहे। तर मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा कार्यक्रम 14 सप्टेंबर रोजी होणार आहे। आपलं 14 सप्टेंबरला येईल, त्या 14 सप्टेंबरला हा सोहळा सोलापूरमध्ये होणार आहे। तर याच्या अनुषंगाने शासनाला काही जी काही पूर्तता असते त्याचा पूर्व आढावा घेण्यासाठी मार्गदर्शन सूचनासुद्धा आपल्या सरकारकडून दिल्या गेलेल्या आहेत। तर महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याची कार्यक्रम जो आहे तो 14 सप्टेंबरला सोलापुरात होम मैदानावर होणार असल्याचं निश्चित झालेलं आहे। त्या दिवशी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रसाद लोढा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे। तर इथं लक्षात घ्या, ह्या दिवशी होणार काय नेमकं याच्यावरती आपण लक्षात घेऊ। तर तुम्हाला आता याच्यावरून एक गोष्ट कळाली असेल की तिसऱ्या हप्त्याची तारीख कुठली आहे। तर तिसऱ्या हप्त्याची जी तारीख आहे ती आता 14 सप्टेंबर ही फिक्स झालेली आहे। तर 14 सप्टेंबर, 15 सप्टेंबर, 16 सप्टेंबर आणि 17 सप्टेंबरपर्यंत आता तुम्हाला तिसरा जो हप्ता आहे त्याचं पैसे मिळण्याची शक्यता आहे असं म्हणलं जात आहे। तर विधानसभा निवडणुकीपूर्वी सोलापूर जिल्ह्यासाठी हा सोहळा करण्यात येणार आहे। या कार्यक्रमासाठी किमान 40,000पर्यंत लाभार्थ्याची उपस्थिती राहावी असं त्यांनी सांगितलं आहे। म्हणजे 40,000 तर त्या दिवशी त्या कार्यक्रमात या महिलांना मिळणार आहे। बाकीच्या महिलांना पण त्या दिवशीपासून पैसे यायला सुरुवात होतील। कुठल्या दिवशीपासून? तर 14 ऑगस्टपासून प्रत्येक महिलेला आता ते जे राहिलेली रक्कम जी आहे ती मिळायला सुरुवात होणार आहे। तिसऱ्या हप्त्याबद्दलची तुम्हाला तारीख कळाली, तिसऱ्या हप्त्याबद्दलची तारीख मिळाली ती आहे 14 सप्टेंबर किंवा 14 सप्टेंबर आणि त्याच्यात तिथून पुढं। आता तुम्हाला मी सांगितलं की 2,000 रुपयाचं काय आहे, तर 2,000 रुपयाचं आपले जे काही मुख्यमंत्री आहेत त्यांनी सुद्धा काय सांगितलं आहे, जर आमचं सरकार जर आलं तर आम्ही तुम्हाला 1,500च नाही, 2,000च नाही, 2,500च नाही, तर आम्ही तुम्हाला 3,000 रुपये देऊ। आम्ही तुम्हाला किती हजार रुपये देऊ? प्रति महिना 3,000 रुपये असं आपल्या राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांनी सुद्धा म्हणलेलं आहे। तर आता पुढं बघा, जिल्ह्याच्या त्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्यातील 400 गाड्या त्यांनी भाड्याने घेतलेल्या आहेत। तर जे काही शहर आहेत, आता सोलापूर जिल्ह्यात जे काही शहरं येतात महत्त्वाची, त्या शहरातनं
त्यांना लाभार्थी जे आहेत त्यांच्या पात्र झालेले तिसऱ्या हप्त्यासाठी जे काही लाभार्थी पात्र झालेत ह्या सगळ्या लाभार्थ्यांना इथं घेऊन येण्याचं काम यांना केलेलं आहे आणि त्या कार्यक्रमातच 40,000 जे काही आपल्या लाभार्थी असतील त्यांना दिलं जाणार आहे तिथंच. आणि ज्यांना म्हणजे त्या जिल्ह्याव्यतिरिक्त अशा महिलांना ऑनलाईन पद्धतीने 14, 15, 16, 17 या दिवशी तुम्हाला तिसरा हप्ता भेटणार आहे. लक्षात आलं आता तुम्हाला? या गोष्टी सगळ्या लक्षात आल्या. आता खूप जणांचा प्रश्न असतील की दादा आमचाही फॉर्म अप्रूव्ह झाला आहे, आम्हाला पहिला हप्ताच नाही आला, म्हणजेच काय तर आम्हाला अजून 4,500 रुपये आलेच नाहीत. तर टेन्शन घेऊ नका मित्रांनो. माझ्या माताभगिनींनो तुम्हाला एक सांगणं आहे, सप्टेंबरमध्ये सगळ्यांनाही पैसे येणार आहेत, कोणीही टेन्शन घ्यायची गरज नाही. तुम्हाला अजून काही प्रश्न असतील ते आपल्या कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या चॅनलला म्हणजेच मराठी इन्फॉर्मेशन सेंटर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपण पुराव्यासहित माहिती देतो आणि योग्य माहिती देतो. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.